मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पवन कल्याण यांची भेट घेत केली विचारपूस। मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दोन्ही नेत्यांची भेट। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये एक रुग्ण एक नातेवाईक पद्धत लागू करण्याची सूचना। केईएम, सायन आणि नायर रुग्णालयात अंमलबजावणीची शिफारस। राज्यातील 92 लाख लाडक्या बहिणींना अपात्रतेचा धक्का। सरकारकडून महिन्याला मिळणारे 1,500 रुपये बंद। केवायसी अपूर्ण असलेल्या बहिणींची तब्बल 55 लाख संख्या। राज्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता नाही। पुणे वेधशाळेच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। बोगस बियाणांमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात। सोयाबीनच्या बोगस बियाणे उगवत नसल्याची तक्रार। कंपन्यांवर गुन्हे दाखल करून भरपाई देण्याची मागणी। मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लावले पोस्टर। झाडं कोसळल्याच्या घटनांमुळे महानगरपालिकेचा निर्णय। पुणे जिल्ह्यातील वरंदा घाट वाहतुकीसाठी बंद। दरड कोसळल्याच्या भीतीमुळे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय। महामार्गावरील वाहतूक 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार। पंढरपूर तालुक्याच्या सरकोली गावात दारूबंदी करण्याची मागणी। गावातील महिला आणि शेतकऱ्यांची पोलिसांकडे आग्रही मागणी। आता पाहूयात, सध्या उपमहापौरांनी एक मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र दिलं, ज्याबद्दल मोठी चर्चा आहे। मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय गाडी यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहित मुंबई शहरात घर देण्याची मागणी केली आहे। राणीबाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला रिक्त आहे, तो रिक्त बंगला देण्याची मागणी घाडी यांनी केली। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो, असं घाडी यांनी या पत्रात म्हटलंय। त्यामुळे आयुक्त घाडींच्या पत्रावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले। दरम्यान उपनगरात राहणारा सर्वसामान्य मुंबईकर वाहतूक कोंडीसह इतर समस्यांना तोंड देत शहरात कामासाठी येतो। त्याच्या समस्येचं काय, असे एक ना अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। दहिसरच्या चेकनाक्याच्या अलीकडून अशोकवनवरून येताना किमान मला 2.5 तास येण्यासाठी आणि 2.5 तास घरी परत जाण्यासाठी लागतो आणि त्यामुळे हा जो 5 तासाचा किंवा अगदी ट्रॅफिक कमी असेल तर 4 तास जाण्या येण्याचे हे मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी हितासाठी मला वापरता येऊ शकते। एवढ्या लांबून येत असताना आपण जे रस्ते पाहाल तर हे रस्ते असमतल आहेत। रस्त्यावरती जिथे पॅचेस मारलेले आहेत, आपण हायवेवरून येतो, दोन्ही बाजूचे पूर्व उपनगर आहे, पश्चिम उपनगर आहे, ह्या दोन्ही बाजूचे रस्ते असमतल असल्याकारणाने गाडी आपली उंच गाड्या असतील त्या जम्पिंग होत जातात। जणू काही आपल्याला वाटतं की घोड्यावरून आपण सवारी करीत इथपर्यंत येतो आणि त्याचा त्रास शरीराला होतो, शारीरिक त्रास होतो, स्पॉन्डिलिसिस होणं आणि त्यामुळे आपण काम करण्याची आपली क्षमता आणि आपली मानसिकतेवरती पण परिणाम होतो। नाही, उपमहापौराला घर द्यायचा असा नियम नाही आहे, म्हणून त्यांना घर देता येणार नाही। आता बघूयात, राम मंदिर दानचोरी प्रकरणावरनं उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिकेत रामरक्षा आंदोलन सुरू केलंय। दादरच्या हनुमान मंदिरानंतर आता नागपूरमध्येही रामरक्षा पठण ते करणार आहेत। दरम्यान आता हिंदूंना जागं व्हावं लागेल असं म्हणत 18 जुलैला त्यांनी सर्वच पक्षातील लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं। तर उद्धव ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणत उदय सामंत यांनी टोला लगावला। तर उद्धव ठाकरेंचं शुद्धीकरण होत असल्याची प्रतिक्रिया रवी राणांनी दिली आहे। जरूर, म्हणजे माझं तर म्हणणं आहे, मला वाटलं तर मी सुद्धा जाईन। राहुल गांधींनी गेलं पाहिजे। देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी रामरक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। अनेक वर्षानंतर सुचलेलं हे शहाणपण आहे। ज्यावेळी आमच्या खासदार नवनीत राणा आणि राणा हे दाम्पत्य हनुमान चालीसा वाचायला बसलं, त्यावेळी त्यांना हे जेलमध्ये टाकणार आहे।
राम मंदिर बांधू नये म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर बसलेली ही सगळी लोक, त्यांनी आता हिंदुत्व काय शिकवावं? आता जसं तुम्ही सांगितलं की आता ते काहीतरी दीपक कोण त्याला भेटायला ते जाणार आहेत, तसंच आहे, उशिरा सगळं. मी अनेक वेळा असं सांगतो, हा शालेय शिक्षणामधला खेळ झालेला आहे की तुम्ही काहीतरी केल्यावर मी तुझ्या घरासमोर येणार, तुम्ही काहीतरी केल्यावर तुझ्या शाळेत येणार, तुम्ही काय केलं तुझा डबा चोरणार, याला काही अर्थ नाही. रामरक्षा आंदोलन हे लोकांना नौटंकी वाटते एवढ्यासाठी की राम मंदिराच्या उभारणीच्या वेळेला घेतलेली भूमिका देशवासियांना त्या ठिकाणी पाहिलेली आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेच्या संदर्भात सुद्धा ज्या काँग्रेसने आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिकेला, स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी उरत नाही. पुढे पाहूयात बातमी पावसाबद्दलची. राज्यात दडी मारलेल्या पावसाचं 18 जुलैनंतर पुन्हा आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आली आहे. 18 जुलैनंतर मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मात्र पाऊस पडण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. अगर हम बारिश की एक्टिविटी की शुरुआत की बात करूंगा तो मैं कहूँगा 16-17 से जो है, जो हमारा कोंकण गोवा है या घाट रीजन्स है, उसमें स्कैटर्ड एक्टिविटी 17-18 से वो शुरू हो जाएगी और मॉडरेट तक की रेंज वो मिलनी शुरू होंगी 17-18 से. 1 जून से लेके अभी मिड ऑफ जुलाई भी हो गया और अभी 5-7 दिन आगे भी वहाँ कुछ बहुत एक्टिविटी नहीं दिख रही है. तो 2 महीने जो मानसून के शुरू के हैं वो चले जाएंगे इस तरह से. तो कहीं ना कहीं वहाँ चिंता का विषय मराठवाड़ा रीजन में खासकर कहूँगा, या साउथ मध्य महाराष्ट्र के भी कुछ डिस्ट्रिक्ट है, तो वहाँ पर भी स्थिती अभी भी ठीक नहीं है. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना थेट इशारा दिलाय. जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मला डिवचल्यास सोडणार नाही, असा इशारा हा सुरेश धस यांनी दिलाय. मला डिवचल्यास सोडणार नाही असं सुरेश धस म्हणतात. भाजपचे नेते आणि आमदार बीडचे आमदार सुरेश धस यांनी हा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना दिलाय. तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये. मी सोपा डावसायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. जयंत पाटलांनी ती तिकडं बघायचं, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची, आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं. तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेलं आहे. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचं कामं करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू, सापडतील ना ते बी. भेसळ विरोधी कारवाईमुळे चर्चेत असलेले एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना नेते तथा खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे यांनी ही मागणी केली आहे. मंचरमध्ये आयोजित दूध भेसळी विरोधात एल्गार मेळाव्यात बोलताना भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करणारे तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी सरकारनं ठामपणे उभं राहावं असं ते म्हणाले. आणि तसंच मुख्यमंत्र्यांसोबत त्यांना सुद्धा विठ्ठलाच्या महापूजेचा मान द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. दूध भेसळी विरोधात मंचरमध्ये सर्वपक्षीय एल्गार मोर्चा काढण्यात आला. दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मित्रांनो, परवा दिवशी अलंकापुरी नगरीमधून आमच्याकडे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान त्या ठिकाणी झालं. तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर या दोन्ही पालख्या आळंदीमध्ये आल्या. जेव्हा आम्ही पुण्याच्या परिसरामध्ये गेलो, दोन्ही पालख्या तिथं होत्या. लोकांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी, लोकांच्यासाठी लढणारा तुकाराम मुंढे सारखा अधिकारी आहे. आणि जेव्हा पंढरीच्या पांडुरंगाला ही पालखी जाईल, जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाचं त्या ठिकाणी महापूजा होईल, त्यावेळी जनतेसाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याला देखील, तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्याला देखील पंढरीच्या पांडुरंगाचा मान मुख्यमंत्र्यांच्या बरोबर द्या. कुठल्याही पक्षाचे मापे असू द्या, कुणाच्याही बगलबच्चे असू द्या, त्यांना सुट्टी देता कामा नये. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निमित्तानं आमचं आव्हान आहे, जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून
तुकाराम मुंडेंनी जी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेला मुख्यमंत्री साहेब भरभक्कमपणे तुम्ही पाठिंबा द्या, त्यांना संरक्षण द्या, अधिकार द्या आणि जे कुणी असतील बडे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होऊ द्या. या महाराष्ट्राला एकदा दाखवून द्या, या महाराष्ट्रामध्ये जर लोकांच्या जीवनाशी कुणी खेळणार असेल, आरोग्याशी कुणी खेळणार असेल तर त्याला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पाठीशी घालणार नाही.